46 सेकंद अवघ्या 46 सेकंदात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका बॉक्सिंग सामन्याचा निकाल लागला। इटलीच्या अँजेला कारिनी विरुद्ध अल्जेरियाच्या इमानी खलीफ यांच्यात झालेल्या बॉक्सिंग सामन्यात असं काहीतरी घडलंय की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात चर्चेला उधाण आलंय। नेमकं काय झालंय ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग रिंगमध्ये पाहूया। पॅरिस ऑलिम्पिकची बॉक्सिंग रिंग, महिला बॉक्सरचा 16व्या फेरीचा सामना। इटलीची अँजेला कॅरेनी विरुद्ध अल्जेरियाची इमामे खलीफ रिंग। शिट्टी वाजली, सामना सुरू झाला। पहिलाच बाउट आणि अल्जेरियाचे इमाने खलीफनं अँजेलाच्या चेहऱ्यावर एक जोरदार पंच दिला। या पंचमधून अँजेला सावरूच शकली नाही आणि तिनं रेफरीला आपण सामना सोडत असल्याचं सांगितलं। इमाने खलीफ ही महिला नाही तर पुरुष आहे अशी तक्रार आहे। त्यामुळे अँजेलाचा सामना पुरुष बॉक्सर सोबत झाला, त्यात तिला जोरदार पंच लगावले गेले आणि तिच्यावर अन्याय झाला असा आरोप होतोय। गेल्या वर्षी भारतात बॉक्सिंगची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली, त्यात इमानेला महिला खेळाडू म्हणून अपात्र ठरवण्यात आलं। माघार घेतल्यानंतर इटलीची अँजेला म्हणाली, मी प्रचंड दुःखात आहे। मला याआधी अनेकांनी सांगितलं की मी एक योद्धा आहे, परंतु माझ्या तब्येतीची काळजी म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला। मी आतापर्यंत असा पंच कधीही पाहिलेला नव्हता। मी बॉक्सिंग रिंगमध्ये लढायला उतरते, मला हार मानणं कधीही आवडत नाही, परंतु तो पंच इतका जोरात होता की मला त्याच्या खूप वेदना झाल्या आणि मी तिकडे थांबण्याचा निर्णय घेतला। मी अभिमानाने मान उंच ठेवूनच इथून बाहेर पडले। या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना वादाच्या भोवऱ्यात सापडली। बरं, हे प्रकरण एकाच खेळाडूवर संपत नाहीये। इमाने सोबतच तैवानच्या लिन यू टिंग या बॉक्सरलाही दिल्लीतल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळू दिलं नव्हतं। या दोन्ही खेळाडूंच्या डीएनए टेस्टनुसार त्यांच्या शरीरात XY क्रोमोझोम होते। महिलांच्या शरीरात खरं तर XX क्रोमोझोम असतात, पुरुषांच्या शरीरात XY क्रोमोझोम असतात। म्हणूनच या दोन्ही खेळाडूंना महिला गटात खेळण्याची परवानगी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं नाकारली। पण मग या दोन्ही खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये संधी मिळाली तरी कशी? आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी यांच्यात सध्या वाद आहे। आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन अधिकृत संघटना म्हणून मान्य करायला ऑलिम्पिक कमिटीचा नकार आहे। ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचे सामने हे पॅरिस बॉक्सिंग युनिटच्या ॲडहॉक कमिटीद्वारे आयोजित केले जातात। बॉक्सिंग असोसिएशननं दिलेल्या निर्णयाविरुद्ध इमाने खलीफनं क्रीडा लवादाकडे दाद मागितली, परंतु याचिका अद्याप प्रलंबित आहे। IBAच्या म्हणण्यानुसार इमाने विरुद्ध दिलेला निर्णय अजूनही अधिकृतरित्या लागू होतो। दोन्ही खेळाडूंना संधी देताना या दोघींनीही पात्रता निकष पूर्ण केल्याचं ऑलिम्पिक कमिटीचं म्हणणं आहे, परंतु हे निकष नेमके आहेत तरी काय हे मात्र IOCनं स्पष्ट केलेलं नाहीये। दोन क्रीडा संघटनांच्या वादात जर ऑलिम्पिक सारख्या खेळांमध्ये वाद होऊन एखाद्या खेळाडूची संधी हुकणार असेल तर मग याची जबाबदारी घ्यायची कोणी हा प्रश्न आहे। प्रथमेश दीक्षित, NDTV मराठी, मुंबई।